सध्या मला टाईम मिळतोय, की म्हणजे फ्रेश होऊन ना किचनमध्ये आल्यानंतर मी बाकीचे कामं करते. आता योहान जेव्हा शाळेत जाईल तेव्हा काय माहिती हा टाईम ॲडजस्ट होईल की नाही मला. पण जोपर्यंत होत आहे तोपर्यंत करायला काय हरकत आहे. कारण मी ना अशा भरपूर लेडीजना बघितलेलं आहे, की जेव्हा मुलं शाळेत जातात ना तेव्हा त्यांना अंघोळ करायचा पण टाईम नसतो आणि हे खरं आहे. कारण मी कोणाला जज करत नाही. बघा आता माझा मुलगा अजून शाळेत जात नाही आहे तोपर्यंत मी हे करू शकते. पण असं मी सांगू शकत नाही एक्झॅक्टली, की म्हणजे की नंतर पण मी असंच करेल. हां, पण एवढं मात्र खरं आहे, की मी प्रयत्न तर नक्की करेलच. असो, मग इथे मी पटकन भाजी पण करून घेतली. तर मी चहा पित होती तोपर्यंत ही भाजी पण झाली होती आणि भरपूर दिवसानंतर मी आज नाश्ता बनवते आणि तोही मुगाचा चिला. रात्रीच मूग भिजत ठेवले होते आणि त्यामध्ये अद्रक, मिरची, लसूण, थोडंसं कोथिंबीर हे टाकून ना फिरवून घेतलं आणि मग छान डोसे बनवायला सुरुवात केलं. आता काही काहींना हा डोसा ना म्हणजे जमत नाही, तर त्यांनी काय करायचं त्यामध्ये तांदूळ टाका किंवा बेसन पण टाकून तुम्ही बनवू शकतात. पण मी फक्त मुगाचे असे डोसे बनवते. हे डोसे तुम्ही दहीसोबत खा किंवा लोणच्यासोबत खा किंवा सॉससोबत खा. खूप छान वाटतात आणि गरम-गरम तर अजून टेस्टी वाटतात खायला. आणि ज्यांना वेट लॉस वगैरे करायचं असेल ना, त्यांनी असे सकाळी 2 मस्त चिला किंवा डोसे असे बनवून खाल्ले ना, तर 3-4 तास तरी भूक तुम्हाला लागणार नाही. हे तर नक्कीच आहे. मग आम्ही ना सर्वांनी गरम-गरम नाश्ता करून घेतला आणि शैलेशला पण मी टिफिन बनवून दिला होता, तर शैलेश गेला होता. आणि त्यानंतर मी हे पूर्ण किचन मग क्लीन करून घेतलं. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.